खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मग आता आमची प्रायोरिटी काही आहे. आम्ही तर असं म्हटलेलं आहे की आमचा ध्यास काय यापुढचा राहणार आहे. तो ध्यास सांगत असताना आम्ही म्हटलं आहे की जसं शिक्षण सेवक योजना आहे, कंत्राटी कर्मचाऱ्यासारखी ही योजना जी आहे ती अर्थात मी ज्या वेळेला तिथे राज्य शासनामध्ये होतो त्याच वेळेला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला आणि तो अनफॉर्च्युनेटली माझ्याच स्वाक्षरीने मला तो निर्गमित करावा लागला. कारण मी एक उपसचिव होतो, मंत्रिमंडळाचा निर्णय होता. जो निर्णय झाला तो मूकपणे काहीही त्याच्यावर कॉमेंट्स न करता तो आपल्याला शाळांपर्यंत पोहोचवणं भाग होतं. हा शिक्षण सेवकाचा निर्णय अत्यंत चुकीचा असल्यामुळे त्याही वेळेला मी तशाच प्रकारची टिप्पणी टाकली होती. परंतु मंत्रिमंडळाच्या समोर निर्णय तो सगळा विषय गेल्यानंतर तिथे निर्णय झाला आणि शिक्षण सेवक ही योजना त्यावेळेला अंमलात आली. आज माझं म्हणणं असं आहे की खरं तर राज्य शासनाने हा केव्हाच निर्णय मागे घ्यायला पाहिजे होता. अशा प्रकारचं अफिडेविटसुद्धा हायकोर्टाला प्रधान सचिवांनी लिहून दिलेलं आहे की आमची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी जेव्हा होईल त्यावेळेला हा शिक्षण सेवकचा जो कार्यक्रम आहे किंवा जी योजना आहे ती आम्ही रद्द करू असं लिहून दिलं असतानासुद्धा ही परिस्थिती 2004मध्ये निश्चितपणे महाराष्ट्राची होती तेव्हा. आणि त्यानंतरसुद्धा डेव्हलपमेंटकरता पुरेसा पैसा राज्य शासनाजवळ जेव्हा उपलब्ध झाला त्यावेळेला राज्य शासनाने शिक्षण सेवक योजना ही रद्द करायला पाहिजे होती. ती मात्र त्यांनी केलेली नाही. याच्याशिवाय आणखी अन्य प्रश्न आहेत. जसे 2-2 वर्ष होतात सेवानिवृत्तीनंतर तरी कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना त्यांचं सेवानिवृत्ती वेतन मंजूर होत नाही. हा एक प्रश्न आहे. संच मान्यतेच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले. त्यामध्ये जे योग्य अशा प्रकारची शिक्षक मंजुरीचे निकष हे ठरवणं आणि आधीच्या निर्णयामध्ये बदल करणं हे खूप आवश्यक झालेलं आहे. ते आम्हाला करता येण्यासारखं आहे. राज्य शासनाला हे पटकन देता येईल की यापूर्वीच्या राज्य शासनाला करता येत होतं, आता आपल्याला का करता येऊ नये. अशी कोणती परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळ्या आर्थिक बोजा उचलण्याकरता, शिक्षणाचा बोजा उचलण्याकरता आपली आर्थिक स्थिती मजबूत नाही हे कारण देणं हे कशामुळे महाराष्ट्र शासनावर अशा प्रकारची मजबुरी आली हा प्रश्न आहे. मला वाटते की हे सगळे जेवढे आर्थिक विषयाशी निगडीत असलेले जेवढे विषय आहेत ते विषय नीटपणे राज्य शासनाच्या निदर्शनात जर आणून दिले गेले तर संच मान्यतेचा विषय हा मिटू शकेल. शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये जागा उपलब्ध झाल्यामुळे त्यांचं समावेशन होऊ शकेल. किंबहुना ज्या शाळेतून ते सरप्लस झाले त्या शाळेमध्येच त्यांचं समावेशन हे भविष्यकाळामध्ये शक्य होऊ शकेल. अशा प्रकारचे निकष त्याच्यामध्ये निर्माण केले जाऊ शकतात. यानंतर काही आणखी सर्व शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचा विषय सोडवला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे ज्याच्यामध्ये या राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, समस्त कर्मचारी ज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यथित झाले तो विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद करून जी नवीन पेन्शन योजना ही राज्य शासनाने 2005 पासून सुरू केली त्या योजनेच्या संदर्भात फार संताप सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे. कोणत्याही भवितव्याचा विचार न करता राज्य शासनाने हा निर्णय अंमलात आणला आणि त्यामुळे जे शिक्षक आता 2035 नंतर किंवा त्याच्यापूर्वी त्याच्यानंतर जे कोणी सेवानिवृत्त होतील त्यांची परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यांच्याकडे सेवानिवृत्तीच्या नंतर जे पेन्शनच्या स्वरूपात जी रक्कम मिळेल त्या रकमेतून ते आपला घरखर्च भागवू शकणार नाही. मी तर अतिरेकी असं त्या बाबतीतलं विधान करेल की इवन त्या ठिकाणी त्यांना लागणारा जो महिन्याचा किंवा दररोजचा भाजीपाला आहे तो सुद्धा खर्च करू शकणार नाहीत. एवढी कमी रक्कम त्यांना पेन्शनच्या स्वरूपामध्ये त्यावेळेला मिळेल. 60% रक्कम देण्याचं गाजर राज्य शासन दाखवतं आहे या नवीन पेन्शन योजनेमध्ये. या 60% रकमेमधून ते काय करू शकणार आहेत? वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून कुठेतरी मुलाच्या शिक्षणाकरता खर्च करू शकतील, घर बांधलं नसेल तर घर बांधू शकतील, पण त्याच्यानंतर संपूर्ण जीवन जे त्यांना जगायचं आहे ते कशाच्या भरोशावर जगतील. म्हणून जुनी पेन्शन योजना जी गव्हर्नमेंटने रद्द करून नवीन पेन्शन योजना आणलेली आहे त्याच्याविषयी आतापर्यंत आम्ही लढा देत गेलो. यापुढेही जोपर्यंत जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू होत नाही महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत आम्ही राज्य शासनाला अस्वस्थ बसू शकणार नाही. आणि मला खात्री आहे की मी जर विधान परिषदेमध्ये शिक्षकांच्या मदतीने, शिक्षकांच्या मताधिक्याने जर मी जाऊ शकलो
तर निश्चितपणे राज्य शासनाला जो 2002मध्ये केंद्र शासनाने नोटिफिकेशन काढलं होतं, त्या नोटिफिकेशनच्या बाबतीत राज्य शासनाच्या निदर्शनास आणून की हे कसं आपल्याला मॅन्डेटरी नव्हतं, त्याच वेळेला आपण हे लागू करण्याची गरज नव्हती, हे मला पटवून देता येईल. याच्याशिवाय यामुळे कर्मचाऱ्यांना जर अशा प्रकारची अस्वस्थता असेल की रिटायरमेंटच्या नंतर आपलं जीवन हे दुःखदायी आहे, तर त्याची चिंता त्यांना आधीपासूनच लागेल, त्यांच्या कामावर परिणाम होईल. परिणामतः शिक्षक हे त्यांचं मानसिक स्वास्थ्य जर योग्य नसेल, त्यांच्या मनामध्ये शांतता, स्थिरता ही जर नसेल, तर हे शिक्षक आपल्या पेशाला, आपल्या अध्ययनाला न्याय देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून त्याकरता ही जुनी पेन्शन योजना जी आहे ती लागू करण्याच्या संदर्भात शासनाला हे पटवून देता येईल. गुणवत्तेचं शिक्षण प्रत्येक मुलाला जर द्यायचं असेल, RTमध्ये जे नमूद केलेलं आहे ते आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल, नवीन शैक्षणिक धोरण जे आता येऊ घातलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे जर आपल्याला कार्यक्रम आखायचे असतील, तर त्याकरता शिक्षक हा सुस्थितीत असला पाहिजे, त्याचा हायेस्ट रिस्पेक्ट राहिला पाहिजे, त्याची समाजामधली जी पत आहे ती फार चांगली असली पाहिजे. हे सगळं जर घडून आणायचं असेल, तर त्याकरता त्यांना चांगलं वेतन मिळणं आणि सेवानिवृत्तीच्या नंतरसुद्धा त्यांचं जीवन सुखी आणि संपन्न राहू शकेल याची काळजी घेणं हे राज्य शासनाचं कर्तव्य असतं. त्या दिशेने मी निश्चितपणे राज्य शासनाला हे पटवून देऊ शकेल आणि त्या माध्यमातून शिक्षकांना वाटणारी जी घोर चिंता आहे त्यातून त्यांची मुक्तता आपल्याला निश्चितपणे करता येईल. शिक्षकांच्या समस्या आणि त्यांच्या समाधानाचे उपाय यांचे ज्ञान असलेले श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. शिक्षकांच्या या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील या महर्षीला मुंबई मतदारसंघाच्या निवडणुकीत यशस्वी करण्याचा निर्धार करूया. आपले प्रश्न सोडवायचे असतील तर अभ्यंकर सरांशिवाय पर्याय नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अभ्यंकर जगन्नाथ मोतीराम यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन प्रचंड बहुमतानं विजयी करा.